गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेश या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज काही खास नव्हतं असं व्हिडिओ टाकण्यासारखं. काल तसं व्हिडिओ बनवायसाठी मी बनवण्याचा प्रयत्न केलं एका गावामध्ये. त्यात असं होतं की तिथं बोलू नव्हतो शकत, त्यामुळे मी तिथं व्हिडिओ बनवलो नाही. परंतु एक छोटासा रेकॉर्ड केलं आणि त्याच्यावरती आपण थोडासा आवाज व्हॉइस ओव्हर करणार आहे मी. तिथं बोलू शकलो नाही म्हणून मी आत्ता सांगतोय तुम्हाला. आपण काल परवा पण एक व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यातली जी दारू कंपनी बनणार आहे त्याच्यावरती आपण काही चर्चा केली होती. आमचे मित्र होते 2 आणि मी, असं 3 लोकांनी आम्ही चर्चा केली होती. त्यावरती काही लोकांचा वेगवेगळा रिप्लाय होता, अभिप्राय होता. खूप खूप धन्यवाद तुमचं, त्यावरती तेवढा प्रतिसाद दिला, चांगला प्रतिसाद दाखवला त्याबद्दल. दुसरं असं की त्या व्हिडिओमध्ये काहीकांचं असं बोलणं होतं की बा गडचिरोली जिल्ह्यालाच का बरं असं एवढं वाव, किंवा असं काय आहे त्यात, आणि जो आदिवासी वर्ग आहे असं कसं तुला वाटतं एवढं चांगलं. तर त्यात सांगण्यासारखं असं खूप काही आहे. मी ज्या गावामध्ये, ज्या परिसरामध्ये अगोदर राहायचो, गडचिरोली जिल्ह्याला येण्याच्या अगोदर, तिकडे तेवढा म्हणजे सुरुवातीला जेव्हा बालपण असेल किंवा लहानपण असेल तेव्हा खूप साऱ्या सोयीसुविधा नव्हत्या. त्यावेळची परिस्थिती आज इथं आहे. पण तिकडे सुद्धा तेवढी म्हणजे असं चांगल्या पद्धतीचं राहणं आणि एक म्हणजे अलौकिक, एक अप्रतिम ते इथलं जे राहणं आहे ते अप्रतिम आहे. तिथलं राहणं खास तेवढं काही वाटलं नाही. मी का बरं असं बोलतोय तुम्हाला, आणि काहीकांच्या घरी गेलं ना असं मन प्रफुल्लित होते. प्रफुल्लित म्हणजे खूपच जबरदस्त वाटते. असं का बोलतोय मी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेलच तुम्हाला आत्ता. मी तुम्हाला परत दाखवेल. त्यात असं की आपल्याकडं इथल्या सोयीसुविधा कमी आहेत. कच्ची घरं आहेत, मातीचे घरं आहेत, कुडा मातीचे घरं आहेत, खडीचं सारवण आहे. पण तरीसुद्धा खडीमध्ये रंग कसा येतो, जर का खालून आपण जर का फरशीला लावलं, टाईल्स नाही आहे, टाईल्स लावलेली नाही आहे, पण टाईल्सला काही कमी नाही आहे. तुमचा कलर किंवा रंग भिंतीला नाही आहे, ऑइल पेंट भिंतीला नाही आहे, परंतु रंगापेक्षा काही कमी नाही आहे, हे मात्र इथं दाखवते. हेच मला दाखवायचं होतं. चला तर आपण त्या ठिकाणी पाहूयात. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक तेवढं करून घ्या. चला. हे भिंतीला लावलेलं कुठल्याही पद्धतीचं स्टिकर नाही आहे. असं वाटेल आपल्याला काही स्टिकर लावलेलं आहे, बिलकुल स्टिकर लावलेलं नाही आहे. हे आहे चुन्या मातीनं केलेलं लिपण आणि त्याला सारवण, त्याला पेंट केलं आहे बढियापैकी. मध्ये सरकारी पेंट नाही, ऑइल पेंट नाही, साधं पेंट. सगळे नॅचरल कलर आहेत, नॅचरली मातीतून, झाडांपासून, फुलांपासून काढलेले रंग आहेत. मस्त दिसतात. कुठे गेलं का दंडावर? तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल ना, तर चॅनलला तेवढा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा इतरांना. चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना